नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। उद्योगनगरी तापली, शहराचा पारा 42 अंशाच्या दिशेने। पिंपरी चिंचवड शहरातील तापमानाने रविवारी 41.8 अंशापर्यंत झेप घेतली। त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही झाली। गरमीमुळे घरात बसवेना आणि उष्णतेच्या तीव्र झळा घराबाहेर पडू देईना अशी स्थिती नागरिकांची झाली। उन्हामुळे काही भागातील रस्त्यावरील डांबर देखील वितळले गेले। त्यामुळे कधी काळी हिल स्टेशन अशी ओळख असलेले पिंपरी चिंचवड शहर आता हॉट स्टेशन बनत असल्याचं चित्र आहे। दरम्यान नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात बाहेर जाणं टाळावं। बाहेर जाताना डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरावी। भरपूर पाणी प्यावं, दिवसातून हलका आहार घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले। पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी महापालिकेकडून सतर्कता। पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी तसेच अशी परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेकडून सज्जता ठेवण्यास सुरुवात झाली आहे। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जबाबदारीचे वाटप करण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त जंगम यांच्याकडे अ ब क क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी आहे। तृप्ती सांडबोर यांच्याकडे ड ई क्षेत्रीय कार्यालय तर अतिरिक्त आयुक्त बगाडे यांच्याकडे फ ग ह क्षेत्रीय कार्यालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पथनाट्य प्रभात फेरीतून शहरात जनजागृती सुरू। स्वच्छ सर्वेक्षण 2026च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात जनजागृती उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे। प्रभात फेरी आणि पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेबाबत जागृत करण्यात येत आहे। माझे शहर माझी जबाबदारी या घोषवाक्याखाली महापालिकेकडून स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवली जात असून नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात येत आहे। स्वच्छ भारत अभियान 2016 पासून दरवर्षी राबवण्यात येते। शहराने 2025 मध्ये राज्यात प्रथम व देशात 7वा क्रमांक मिळवला होता। बनावट चावीचा वापर करून घरफोडी करणारी महिला गजाआड। बनावट चावीचा वापर करून घरफोडी करणाऱ्या महिलेला महाळुंगे MIDC पोलिसांनी काल पकडले। अवघ्या काही दिवसात गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी तिच्याकडून सुमारे 14 लाख रुपये सोन्याचे दागिने जप्त केले। सारिका संतोष भुजबळ, वय 38, राहणार तळेगाव दाभाडे असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे। 22 एप्रिल रोजी एका महिलेच्या घरातून भर दिवसा सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करून परिसरातील CCTV फुटेजची छाननी केली। ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। खुनाचा कट रचणाऱ्या टोळीला अटक। पिस्तूल आणि कोयत्यासह एका तरुणाचा खून करण्याचा कट रचत असलेल्या 6 जणांच्या टोळीला पोलिसांनी थेरगाव येथे रंगेहात पकडले। थेरगाव येथील बारामती कॉर्नर जवळील मोकळ्या मैदानात ही कारवाई करण्यात आली। ऋषिकेश चव्हाण, ऋषिकेश आटोळे, करण वाघमारे, अमित कदम, यश साळवे, श्रवण दोडमणी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। हे सर्व आरोपी थेरगाव येथे विकी रामप्रसाद मल या तरुणाचा खून करण्याचे कट रचनेसाठी एकत्र जमले होते। या कटाबाबत काळेवाडी पोलिसांना माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतलं। भामा आसखेड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 9 महिन्यांची मुदत। भामा आसखेड धरणातून 167 दशलक्ष लिटर पाणी आणण्यासाठी भूमिगत जलवाहिनीस इतर कामे करण्यात येत आहेत। वारंवार मुदतवाढ देऊनही जलवाहिनीच्या कामास विलंब केल्याने संबंधित ठेकेदार बडतर्फ केला असून उर्वरित 30% कामासाठी निविदा काढण्यात आली होती। त्यानुसार आता 2 वेगवेगळे ठेकेदार नेमले जाणार आहेत। या कामासाठी बडतर्फ ठेकेदाराला संधी देण्यात येणार नाही असे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे। दापोडी ते निगडी या राष्ट्रीय महामार्गाला अण्णासाहेब मगर यांचं नाव देणार महापौर रवी लांडगे। पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार असलेल्या कैलासवासी खासदार अण्णासाहेब मगर यांच्या कार्याचा गौरव म्हणून महापालिकेच्या ताब्यात असलेल्या दापोडी ते निगडीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाला त्यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणा महापौर रवी लांडगे यांनी आज येथे केली। अण्णासाहेब मगर यांच्या 107व्या जयंतीनिमित्त अंशुल प्रकाशनच्या वतीने चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनामध्ये आयोजित त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। दापोडी ते निगडीपर्यंतचा महामार्ग देखभाल दुरुस्ती विकासासाठी महापालिकेच्या ताब्यात असल्याने अडचण येणार नसून प्रशासनाशी बोलून लवकरच निर्णय घेतला जाईल असे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले। अण्णासाहेबांच्या जीवनातील विविध दुर्मिळ प्रसंगांचे व कार्याची सुमारे 45 छायाचित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत। अंशुल प्रकाशनचे संचालक विजय जगताप व लेखिका डॉक्टर सीमा काळभोर यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे। येत्या 29 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।